राहुरी फॅक्टरी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई। अवैध दारू व्यावसायिक घरांना कुलूप लावून फरार। राहुरी फॅक्टरी परिसरात अवैध दारू विक्री व हातभट्टी व्यवसायांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग श्रीरामपूर यांच्या पथकाने 26 मे रोजी सायंकाळी 8:30 ते 9 वाजण्याच्या दरम्यान धडक कारवाई केली। या कारवाईची माहिती मिळताच अनेक अवैध धंदे करणाऱ्यांनी आपल्या घरांना कुलूप लावून घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने परिसरात छापेमारी करत असताना काही ठिकाणी देशी दारूच्या बाटल्या तसेच हातभट्टीचे साहित्य आढळून आले। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हातभट्टी जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आले। या कारवाई दरम्यान जगताप यांच्या राहत्या घराजवळ हातभट्टी व देशी दारूचा साठा आढळून आला। संबंधित साहित्य जप्त करून उत्पादन शुल्क विभागाने नष्ट केले। तसेच या प्रकरणात जगताप व पवार नामक 2 महिला घटनास्थळावरून फरार झाल्याचे समजते। उत्पादन शुल्क विभागाला या कारवाईत कमी प्रमाणात देशी दारूच्या बाटल्या व हातभट्टी साहित्य मिळून आले असले तरी परिसरातील अवैध दारू व्यवसायावर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुढील तपास सुरू आहे। तसेच प्रसादनगरमधील महिला व नागरिकांनी पथकास सहकार्य केले। ही कार्यवाही श्री प्रमोद सोनोने अधीक्षक अहिल्यानगर क्रमांक 1 व श्री ऋषिकेश इंगळे अधीक्षक अहिल्यानगर क्रमांक 2 यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। कार्यवाहीवेळी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगरचे निरीक्षक SS हांडे व दुय्यम निरीक्षक श्री SC मांडवेकर जवान सर्वश्री काळे पालवे ढेपले यांनी सहभाग घेतला व पुढील तपास श्री SC मांडवेकर दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर हे करीत आहे। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।